गिफ्ट कारण होतं तुम्हाला? मला खूप इच्छा होती यायची, पण हं. माझ्या भावाच्या मुलाचं बारसं असल्यामुळं मला येता आलं नाही. नंतर शेवटला होतं, आला असता तर? नाही हो, आम्हाला यायलाच घरी वाजले मॅडम 5. ओ, ओके. त्यामुळं येता आलं नाही. काय नाही, आता आणि परत मॅरेथॉन चालू आहे ना, होय, आहे नेक्स्ट की. मॅरेथॉन, त्याच्यावर लक्ष. आणि ओके. मला एवढं भारी वाटतं इथं 27 परिवारात येऊन. म्हणजे वजनामुळे काय माझा प्रॉब्लेम होते? थायरॉइडचा प्रॉब्लेम होता मला. ओके, म्हणजे अजून पण असणार ना? अजून पण आहे. अजून मी टेस्ट केल्या नाहीत. आता हां. 3 महिन्यानंतर मला टेस्ट करायला सांगितल्यात. येस. आता 2.5 महिने झाले. ओके. किती वर्षापासून थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे? तरी 12 वर्ष झालं थायरॉइड. ओके. तुम्हाला रुटीन टेस्ट करायला लागतंय, ते करत जा. कारण काय होतं होय, आणि करतोय 3 महिन्यानं असते टेस्ट. आणि किती एमजी गोळी चालू आहे मग तुम्हाला? आता मला 100 mg गोळी चालू आहे. 100. ओके. हां, मग हं. टेस्ट करत चला. हळू-हळू कमी होतात. होय. हळूहळूच कमी होतात. म्हणजे काही लोक इथं मेडिसिन फ्री लाईफ जे सांगतायत ना, मेडिसिन फ्री लाईफ हे होतं, पण ते हळूहळू एमजी कमी होत जातात, मग गोळ्या कमी होतात. त्यामुळं भारी. सविताताई, तुमचा तुमचा जो हेल्थचा रिझल्ट आहे, अजून किती केजी वेट लॉस करायचंय? अजून मला 20 किलो करायचंय अजून मॅडम. 20 किलो करायचंय. ओके. हां. या मॅरेथॉन मध्ये आहे? आहे. ओके. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण सविता जाधवताईंसाठी. कारण का की स्वतःवर काम करायला लागले, छान वाटायला लागलंय, हलकं वाटायला लागलंय, चांगलं फिलिंग. 6-7 किलो वजन नॉट ए जोक, भारी वजन कमी केलंय त्याने. आणि स्वतःवर काम केल्यानंतर आनंद होतो. काय मिळतं मला माहिती नाही. काय मिळतं, काही लोकांचा डायबिटीस जातो, काही लोकांचा थायरॉइड जातो, काही लोकांचा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम जातो, पण जो आनंद मिळतो ना, तो अवर्णनीय असतो. कारण स्वतःसाठी वेळ द्यायला लागलोय, स्वतःवर काम करायला लागलोय, ह्याचा आनंद खूप वेगळा असतो. तो मात्र शाश्वत आहे आणि तो भेटतो आपल्याला. ओके. खूप लोक म्हणतात रिझल्ट असाच राहणार का? रिझल्ट तुमच्या लाईफस्टाईल वर आहे, पण आनंद कायमचा भेटणार आहे. ओके. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण सविताताईंसाठी. आणि आता आपण नेक्स्ट एक्सपिरियन्स अमर सरांच्याकडे जाणार आहोत. अमर सर, जरासं तुम्ही तिरकं दिसतंय बरं का. जरा, येस, एकदम राईट. म्यूट करा. मॉर्निंग. नमस्कार. नमस्कार ताई. गुड मॉर्निंग. नमस्ते. गुड मॉर्निंग. माझं नाव अमर मखदूम. मी ह्या 27 परवाला जॉईन झालो. आमच्या कोच आहेत एम आर उकडे ताई. माझं अगोदर असं झालं होतं, माझं वजन होतं 128 किलो. मी ह्याच्या अगोदर 2016-17ला न्यूट्रिशन ट्राय केलं होतं. बाकी इतर गोष्टी बऱ्याच ट्राय करत होतो, पण वजन कसं कमी करायचं, शरीरावर वाढलं 128 म्हणजे भरपूर वजन होतं मला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अडचण येत होती वजनाची. म्हणजे बोलताना सुद्धा कंटिन्युअस मी बोलू शकत नव्हतो. पायऱ्या चढताना, चालताना सुद्धा प्रत्येक वेळी सगळ्यात शेवटी मीच असायचो. कुठे फिरायला गेलो तर सगळ्यात पाठीमागे अमर कुठं आहे बघा, ओळखा, अजून यालाय, कुठं थांबलाय. माझ्यासाठी ती बाकीच्या लोकांना बी थांबायला लागायचं. कुठे प्रत्येक ह्याच्यात मला म्हणजे रोजच्या व्यावहारिक आपल्या व्यावहारिक जीवनात सुद्धा रोजच्या रोज मला सकाळपासून अडचण यायचीच. आणि धाप लागणे, पित्ताचा प्रचंड त्रास, प्रत्येक गोष्टीत अडचण येत होती. म्हणजे साधं मांडी घालून सुद्धा मला बसता येत नव्हतं. रक्षाबंधनला सुद्धा मला कोचवर, आमच्या घरची वास्तुक शांती सुद्धा मी खुर्चीवर आणि प्रभा खाली, माझी मिसेस खाली बसलेली आणि मी खुर्चीवर, असा अजब प्रकारचा आमचा होम वगैरे आम्ही केला होता. ते सगळं बघताना सगळे एवढे हसायचे, करायचे, पण त्याला इलाज नव्हता. आम्हाला तर शक्यच होत नव्हतं. पण काय आता शेवटी लोक हसत्यात, करत्यात. प्रयत्न करायचो मी. रोज लिंबू पाणी प्या, जिमला जावा, फिरायला जावा, व्यायाम करा, जेवढं शक्य होईल तेवढं करत होतो. पण त्यातनं काही आउटपुट काय मिळत नव्हतं. जेवढं आहे ते म्हणजे मेन आपल्याला शरीराचा कन्सेप्ट काय आहे, शरीराचं वजन वाढलं का, त्याच्यावर काम कसं करावं लागतं, याचं काहीच गायडन्सच होत नव्हता. जे युट्यूबवर बघायचं, इकडे तिकडे वाचायचं, गरम पाणी प्या, ते आलं लसूण प्या, सगळं बरंच काय कोण सांगेल ते सगळं करत होतो. पण परिणाम काय होत नव्हता. हेमा मॅडम मला 6 महिने पाठ लागल्या होत्या. अमर ऐक, ये ऐक. आता एवढं सगळं करावं लागलं आणि ही काय नवीन सांगणार आहे म्हणून मी टाळत होतो. शेवटी एकदा जबरदस्तीने तिने रागवल्यावर प्रभानं बी मला आग्रह केला, जावा एकदा काय म्हणतात बघा. आणि तिथं मॅडम मी तुमचं सगळं पूर्ण हेल्थवर लेक्चर ऐकलं.
प्रभावित झालो तुमचं लेक्चर ऐकल्यानंतर. मी त्या क्षणी म्हणजे तुमच्याकडून सगळं मार्गदर्शन घेऊन किट घेऊन आलो होतो आणि त्यापासून चालू केलं माझं. आतापर्यंत 28 किलो वेट लॉस झालेला आहे. माझ्या चुकीच्या लाईफस्टाईल बाकी सगळे माझे पित्ताचे रोज मी पित्ताच्या 3 ते 4 गोळ्या खात होतो आशीर्वाद मिळत. त्या आशीर्वाद शेवटी इफेक्ट व्हायचा माझा बंद झाला. नंतर ओमेज चालू केलं होतं त्याचा सुद्धा इफेक्ट म्हणजे इतका प्रचंड पित्ताचा त्रास. आणि काय झालं की गोळ्या खायचे हे प्रत्येकाची म्हणजे माझ्यासाठी इतर जणांची बी असेल. काय झालं की गोळ्यावर डिपेंड आहे. हा आणायच्या गोळ्या खायच्या. आता मेडिकल त्याच्यानंतर ह्या गोळ्या त्या आणायच्या खायच्या. हे प्रत्येकाचं आता जवळजवळ 70-80% लोकांचं तेच रुटीन असते. थोडं मेजर झालं की मग दवाखान्याला जावा. पण बाकीचे लोक तर प्रत्येकाला गोळ्यांची नावं माहिती आहेत तेच आणायचं खात राहायचं. आपल्याला काय सिम्पटम होतात रोज त्या पद्धतीने आठवड्यातनं 2 ते 3 वेळा पेन किलर खायचे. कारण वजन प्रचंड जरा काय दमचक झाले की पाय दुखणे अंग दुखणे शरीराची इम्युनिटी एकदम डाऊन. कुठल्याही कार्यक्रमाला नीट आपण कुठल्याही करू शकत नाही. नुसता बसून राहायचं उभं राहायचं एवढंच काम करायचं एवढंच आपली हालचाल होत होती. माझं जे कामाचं स्वरूप होतं बिझनेस माझं केमिकल. हॅलो येतो आवाज मध्ये मध्ये येणार आहेत. ते तुमचा रिझल्ट लई भारी आहे म्हणून म्युझिक लावतात त्याने. कामाचं स्वरूप असं होतं. पण मी काम 2-3 तास सुद्धा सकाळी मार्केटिंगचं काम होतं नुसतं फिरायचं. पण मी सकाळचं एक टाइमच शेड्यूल मध्ये काम करत होतो. दुपारनंतर तर मला 4 नंतर मार्केटमध्ये जायची इच्छाच व्हायची नाही. कारण तेवढेच आपल्या शरीरात ताकदच नसायची आणि तेवढं मला जमत सुद्धा नव्हतं. हातून लोळून पडून राहायचं बसून घरात बसून राहायचं हाच माझं काय. त्यामुळे माझ्या बिझनेसवर मी परिणाम होत होता. ज्यावेळी हेमाताईने सांगितलं म्हणजे खडसावूनच म्हणजे भांडणं केल्यासारखं सांगितलेलं आहे म्हणजे अक्षर. पण तुमचं ज्यावेळी मी ऐकलं त्यानंतर आयुष्य बदललंय. त्यामध्ये हेमाताई सुविधाताई सर आपल्या डॉक्टर प्रसाद पाटील सरांनी तर माझी एवढी काळजी घेतली. आपल्या इव्हेंटला त्यांनी मला बघितलं म्हणले तुमच्यात काय तर आणि तुम्हाला सुद्धा सांगितलं की यांच्यात काय तर लक्षणं चांगलं नाही आहेत. यांचं जे आहे ते एकदा चेकअप करायला पाहिजे. मी दर 2 महिन्यानं मॅडम ईसीजी माझ्या खात्रीसाठी काढून घेत होतो. मला थोडं त्रास होत होता पाठीत दुखणं बिकणं. पण ईसीजी नॉर्मली यायचा म्हणून मी परत बिंदास राहायचो. परत प्रसाद पाटील सरांनी हेमाताईंनी मिलिंद सरांनी तुम्ही पहिला त्यांना सगळ्यांना सांगितलेला की अमर सरावर चांगलं चेकअप करून घ्या. पूर्ण त्यांचं चेकअप झाल्याशिवाय त्यांची पाठ सोडू नका. 3 दिवस मला ते महाबळेश्वरापासून आल्यापासून 3 दिवस मला इतके त्यांनी फॉलोअप घेतला की मला म्हटले एवढे सारखं सांगायला एकदा जाऊन चेकअप करून घेऊन येतो. तर एकदा चेकअप पूर्ण केलं अँजिओग्राफी केली. मला थोडा एक ब्लॉकेज निघालं. म्हणजे माझा संभाव्य धोका पूर्ण मला काय व्हायच्या अगोदर मी पूर्ण प्रिकॉशन घेऊन यांच्या प्रसाद सरांच्या तुमच्या 27 कृपेनं पूर्ण मी आता सेफली आयुष्य जगत आहे. त्यानंतर एन्जिओग्राफी झाल्यानंतर सुद्धा पूर्ण हे न्यूट्रिशन एवढं मी चालू दुसऱ्या दिवशीपासून परत हॉस्पिटलमध्येच मी न्यूट्रिशन चालू केलं होतं की दुसऱ्या दिवशी घरी आल्या 3 आठवड्यात मॅडम मी केरळ फिरायला गेलो होतो. आणि बाकीचे आमचे बरेच पाहुण्यांचं या दरम्यान एन्जिओप्लास्टी झालेले आहे. 2-2 महिने ते 3-3 महिने त्यांनी घरात बसून असतात. त्यांनी म्हणतात अरे ऑपरेशन झालंय तू एवढं कसं काय फिरायला जातो. आम्ही हेच सांगतोय की आमची न्यूट्रिशनची ताकद इतकी चांगली आहे की तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही काय होत नाही. आणि आपल्या 27 फॅमिलीचा सगळ्यांचा आम्हाला सर्वांनाच असं नाही की आम्हाला वैयक्तिक होतोय. प्रत्येक जण इथे 27 फॅमिलीमध्ये जो बी येईल माणूस त्या सगळ्यांना सगळ्यांचं सहकार्य मिळते आणि एक कुटुंबाप्रमाणे आपण सगळे राहतोय. आणि याची हे तुमचं फक्त आदर्श घेऊन तुमची शिकवण घेऊन सगळ्या 27 परिवार एकदम चांगला चालतोय आणि सगळ्यांना तुमचं मार्गदर्शन इतकं चांगलं मिळते. प्रत्येकाचं आयुष्य नंदनवन झाल्यासारखं तुमच्या मार्गदर्शनाखाली लोक रोगमुक्त आनंदी जीवन जगत आहेत मॅडम. आणि तुमचं पहिला मनापासून शतशः आभार मॅडम. शतशः. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अमर मखदूम सरांसाठी. अमर मखदूमांचं ना 128 म्हणजे अजून अमर सर 1 क्विंटल राहिलंय. शेतकऱ्याच्या भाषेत बोलतोय. त्यामुळं अजून 1 क्विंटल राहिलंय. अजून 100 करायचं अजून करायचं आहे मॅडम. आता मला तुमचा सगळ्यांचा डोस इतका मिळाला आणि परत सिरियस परत माझ्यावर काम करावलंय. आणि तुम्हाला मी रिझल्ट आता एक्स्ट्रा वॅगन जाताना तुम्हाला माझ्यात नक्कीच एक 10 किलोचा तर फरक चॅलेंज मी घेतलेला आहे. 10 किलोचा बदल ह्या 2 महिन्यात. माझ्या समोर नाही या सगळ्यांसमोर किती लोक आहेत बघा. 397 लोक आहेत. या 397 लोकांसमोर त्यांनी चॅलेंज घेतलंय की अजून त्याच्यामध्ये फरक होतोय. आपल्याला प्रत्येक व्यक्तीला एक थोडं कमी झालं ना तर आपण परत थोडस गाफील राहतो. तसं अमर सरांचं काय आहे माहितीये का. बाहेर खूप लोकांच्यात फिरणं आहे ना जो ग्रुप जे संगत आणि ज्या सगळ्यांमुळं थोडस लाईट घेतलं जात आहे. कारण मुळात स्वभाव तसा आहे.
प्रत्येक गोष्ट बघ ना, अँजिओग्राफी करायला सांगितलं, नाही नाही मी करतोय. अमर सरांच्या बाबतीत ना मिलिंद सरांना आणि हेमाताईनं सांगून ठेवलं होतं, ह्यांचे एवढं करायचं, ही जबाबदारी तुमची आहे, त्यांचं करूनच घ्यायचंय, काय सांगायचं नाही, त्यांचं काय ऐकायचं नाही, आणि त्यांचं ऐकायचं काय नाही ऐकायचं तुम्ही ठरवा, उचलून टाका गाडीत आणि घेऊन जावा त्यांना म्हटलं. कारण ऐकलं नाही तर काय करणार, व्यक्ती आपली असते, आपण आपल्या आपल्या व्यक्तीला, त्याला कळत नसते, त्याला काय मुद्दाम वाटत असते का आपण रिस्क घ्यावी, नाही. त्यांनी पण सांगितलं ना, आता मी ईसीजी करत होतो पण ते नॉर्मल येत होतं, ते नॉर्मल मुळे त्यांची गल्लत होत होती, होतं असं काही वेळेला. प्रसाद सर मॅडम प्रसाद सर एकच वाक्य मला बोलले, इतके मार्मिक बोलले की त्यांनी एक वेचून असं बोलतात प्रसाद सर. तर ते इतकं त्यांचं आपण जर विचार केला तर ते एवढं हे होतं की मी ऑन द स्पॉट घरात जेवलो सुद्धा नाही, मी डायरेक्ट चेकअपला गेलो होतो मॅडम. नाही करायला पाहिजे. बॉडी सिमटम्स देत असते, त्या सिमटम्स कडे लॉजिक न लावता, दुर्लक्ष न करता, दुर्लक्ष का करतो, ह्याच्यानं होत असेल त्याच्यानं होत असेल, लॉजिक लावत बसतो. छातीत पाठीत दुखायला लागलंय, ओके पित्तानं झाला असेल, काल मी हे खाल्लंय, म्हणजे बॉडी सिमटम्स देते, आपण त्याच्याकडे प्रयत्नपूर्वक सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो, म्हणून गोंधळ. त्यामुळे अमर सरांनी खूप भारी काम करायला लागलेत, खूप लोकांना पण स्वतःवर काम करून खूप लोकांना मदत करायला लागलेत, आणि त्याच फळ आहे की त्यांचं लाईफ वाढलंय. आम्ही सगळे लोक निमित्त मात्र आहोत, काय माहिती आम्ही काहीतरी देणं होतो सगळे लोक, म्हणून ते आमच्या संपर्कात आले. आम्ही कोणासाठी काहीच नाही करत, आम्ही फक्त प्रत्येकाच्या ह्याच्यातनं उतराई होण्याचा प्रयत्न करायला लागलोय. त्यामुळे अमर सर लगे रखो, अजून आता थोडस सिरियसली करायला पण लागलेत, कारण आता त्यांनी सविता पाटील त्यांच्या ग्रुपमध्ये गेल्यात वेट लॉसच्या. त्यामुळे वाटताना वाटतंय लई कडक काय असू दे, ते वजन कमी झाल्यावर मग भगवान म्हणतात, भगवान. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू आपण अमर सरांसाठी.